नमस्कार शिक्षक मित्रांनो. सीटीटी म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी आपण आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍपवर सीटीटी 2.0 अशी नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जी आहे ती सुरू केली आहे. या बॅचला आपण आपल्या ऍपमध्ये कशा प्रकारे जॉईन करू शकतो, म्हणजेच ऍडमिशन कसं घेऊ शकतो, आणि जर आपण ऍपमध्ये ऑलरेडी जुने काही कोर्स घेतले होते तर कुपन कोड कसा अप्लाय करू शकतो याबद्दलची माहिती सांगणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. बघा, सीटीटी 2.0 ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ज्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरची एकत्रित तयारी तुमची करून घेतल्या जाईल. ही संपूर्ण टीम या कोर्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये बाळासाहेब बोडके सर, विजय शेळके सर, अमोल गाडेकर सर, मी स्वतः, बापू सर, बाळकृष्ण डाके सर, किरण पाटील सर, राजेश जाधव सर, नितीन सर, सानिया मॅडम, अजित देव सर, अभिजित सर अशी आपली संपूर्ण टीम असणार आहे. सोबतच याच्यामध्ये अभ्यासक्रम जो आहे तुम्हाला कंप्लीट हा लाईव्ह शिकवला जाणार. त्या प्रत्येक घटकाची रेकॉर्डिंग पण तुम्हाला पुन्हा पुन्हा बघता येणार आहे तुमच्या सोयीनुसार. प्रत्येक झालेल्या लेक्चरची पीडीएफ देखील तुम्हाला ऍपमध्ये असणार आहे. त्यानंतर हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये प्रश्नाचं विश्लेषण असेल. सोबतच इंग्लिशमध्ये त्या टर्म्स काय आहेत त्याही तुम्हाला सांगितले. थोडक्यात 3 लँग्वेज असं आपण याचं एक्सप्लेनेशन असेल असं म्हणूया. एक्सप्लेनेशनच्या वेळेस बोलताना मॅक्झिमम मराठी त्या ठिकाणी लँग्वेज असेल, परंतु जो प्रश्न असेल किंवा त्याच्याबद्दलची जी माहिती असेल, जी संकल्पना असेल ती तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये दाखवल्या जाईल, या भाषेमध्ये समजून सांगितलं जाईल. टेस्ट यामध्ये तुम्हाला असणार आहे. पेडॉगॉजी अध्यापन शास्त्र हा जो घटक आहे त्याची विशेष तयारी तुमच्या या बॅचमध्ये असणार आहे. आता या कोर्सला जॉईन कसं केलं जाईल तर बघा, सगळ्यात पहिले तुमचा जो काही मोबाईल आहे त्यामध्ये तुम्हाला इग्नाइट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करायचं आहे. ऍपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, किंवा गुगल प्ले स्टोअरवर इग्नाइट अकॅडमी असं सर्च करा, तुम्हाला आपलं ऍप जे आहे ते मिळून जाईल. ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अशी काही माहिती फिलअप करून रजिस्ट्रेशन पूर्ण करा. रेग्युलर प्रोसिजर आहे. समजा आता आपण ह्या ठिकाणी ऍप जे आहे ते ओपन करतो. ऍप ओपन केल्यावर अशा प्रकारचं आपल्याला होम पेज दिसतं. आपल्या ऍप मधलं होम पेज जे आहे ते या प्रकारे आपल्याला बघायला मिळतं. आता या होम पेज वरती इथं तुम्हाला टीईटी टेट असं नाव दिसलं पाहिजे. समजा तुम्हाला इथं टीईटी टेट नाव दिसत नाहीये तर काय करा माहितीये का, याच्या बाजूला एक छोटासा खाली दिशा दाखवणारा एक एरो आहे, असं ऑप्शनचं चिन्ह आहे, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यावरती कोर्स कॅटेगरी तुमच्या समोर ओपन होतील. सर्व कोर्स कॅटेगरी, या सर्व कोर्स कॅटेगरीमध्ये तुम्हाला टीईटी टेट केंद्र प्रमुख भरती ही कोर्स कॅटेगरी काय करायची बघा, सेव्ह करायची, जेणेकरून तुम्हाला त्यामधले सर्व कोर्सेस, टेस्ट सिरीज, बुक्स वगैरे दिसतील. कोर्स कॅटेगरी सेव्ह केल्यावर मग पुन्हा अशा प्रकारचा पेज तुम्हाला दिसेल. आता तुम्हाला कोर्सेस या नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. आपल्याला कोर्स जॉईन करायचा आहे. कोर्सेस या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार. कोर्सवरती क्लिक केलं की त्यामधले हे सगळे वेगवेगळे जे कोर्सेस आहेत, टीईटीचे, सीटीटीचे, टेटचे, केंद्र प्रमुखचे, ते कोर्स तुम्हाला दिसतील. एक नंबरलाच आता सध्या आपण जो सीटीटी 2.0 कोर्स म्हणतोय हा तुम्हाला एक नंबरलाच बघायला मिळेल. सीटीटी परीक्षा 2025 पेपर 1 व 2 ची परिपूर्ण तयारी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड एक नंबरलाच आहे. त्या कोर्सवरती क्लिक करा. त्या कोर्सला सिलेक्ट करा. कोर्सला सिलेक्ट केल्यावरती त्याची माहिती असणारं पेज ओपन होईल. म्हणजे कोर्सचं नाव काय आहे, त्यानंतर खाली बघा डिस्क्रिप्शन, असं खाली खाली तुम्ही पेजला क्लिक केलं की तुम्हाला कोणती फॅकल्टी यामध्ये शिकवण्यासाठी असणार आहे, व्हॅलिडिटी, त्यानंतर फीस किंवा अन्य जी डिटेल्स आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल डिस्क्रिप्शन मध्ये, तीही तुम्ही रीड करू शकता. आता या ठिकाणी एक बाय नाऊ नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कोर्स जॉईन करण्यासाठी, ऍडमिशन घेण्यासाठी. बाय नाऊ वर क्लिक केल्यावरती तुम्हाला 2 प्लॅन असतील, एक 6 मंथचा आहे, 11 मंथचा आहे. तर 6 मंथचा जो प्लॅन आहे तो नॉर्मली जो स्टुडंट आहे त्यांना 1599 मध्ये आहे विथ डिस्काउंट, आणि जे आपले ओल्ड स्टुडंट आहे त्यांना यामध्ये अजून एक्स्ट्रा ऑफ आहे. समजा मी हा प्लॅन जो आहे तो निवडला, 6 मंथचा जो प्लॅन आहे तो मी निवडला. तो प्लॅन निवडल्यावरती मला त्याबद्दलची पूर्ण माहिती समजली की 1642 रुपये या ठिकाणी फीस जी आहे ती पेड करावी लागते. आता जे फ्रेशर आहेत, ज्यांनी फर्स्ट टाइम आपल्या इग्नाइट अकॅडमी ऍपवरती कोर्स घेताय, तुम्ही लगेच पे ऑनलाईन किंवा स्कॅन QR या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि पेमेंट कंप्लीट करायचं. ते कसं मी तुम्हाला सांगतोच. पण जे आपले ओल्ड स्टुडंट आहेत, तुम्हाला कुपन कोड आहे बघा CTT 50, तो तुम्हालाच फक्त दिसेल. त्या कुपन कोडला तुम्ही फक्त टच करा. काय करायचं तुम्हाला, फक्त त्या कुपन कोडला टच करायचंय. कुपन कोडला तुम्ही टच केल्यावरती ओल्ड स्टुडंटनी असा मेसेज तुम्हाला दिसेल, कुपन अप्लाइड सक्सेसफुली, आणि तुमची फीस जी आहे ती 50% कमी होईल. 50% तुमची फीस कमी होईल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता फीस कमी झालेली आहे.
आता तुम्ही काय करायचंय, पुन्हा अशा प्रकारची तुमची फीस कमी होईल आणि खाली तुम्हाला दोन ऑप्शन असेल, पे ऑनलाईन आणि स्कॅन क्यूआर. स्कॅन क्यूआर हे ऑप्शन समजा आपण निवडलं, ज्या विद्यार्थी मित्रांना, ज्या शिक्षक मित्रांना दुसऱ्याच्या फोन पे गुगल पेचा वापर करून पेमेंट करायचे, तुम्ही समजा स्कॅन क्यूआर ऑप्शन निवडा. तुमच्या मोबाईलमध्ये बघा अशा प्रकारचा एक क्यूआर कोड तुम्हाला दिसेल. हा त्या दुसऱ्याच्या मोबाईलने स्कॅन केला आणि पेमेंट करून टाकलं की तुमचं या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल मेसेज येईल आणि तुमचा कोर्स सुरू होईल. तुम्हाला काय करायचंय, तुमच्याच मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे आहे त्याच्यावरून पेमेंट करायचंय, किंवा तुमच्याकडे काही कार्ड आहे, एटीएम कार्ड, डेबिट क्रेडिट कार्ड, त्यावरून तुम्हाला पेमेंट करायचंय, तुम्ही पे ऑनलाईन हा पर्याय निवडा. पे ऑनलाईन हा पर्याय जेव्हा आपण निवडणार तेव्हा हे असे ऑप्शन्स तुमच्या समोर राहतील. बघा, युपीआय, त्यानंतर फोन पे, गुगल पे किंवा कार्ड्स असतील किंवा योनो एसबीआय असेल, भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. तर तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे, जे कन्व्हिनियंट आहे, तुम्ही रेग्युलर युज करता, जनरली आपण युपीआय किंवा कार्ड पेमेंट बऱ्यापैकी युज करतो, तर ते ऑप्शन निवडा. त्याच्यामध्ये तुमचं जे काही डिटेल्स आहे ती फिलअप करा, ओटीपी टाका, त्यानंतर पेमेंट तुमचं कम्प्लीट करा. पेमेंट सक्सेसफुल असा तुम्हाला मेसेज येईल आणि तुमचा कोर्स हा सुरू झालेला असेल. पेमेंट कम्प्लीट केल्यावरती तुम्हाला कशा प्रकारे कोर्स बघायचा आहे तेही सांगून देतो. बघा, जेव्हा तुम्ही पेमेंट कम्प्लीट करणार, पेमेंट प्रोसिजर कम्प्लीट होईल, तेव्हा पुन्हा या प्रकारचं होम पेज तुमच्या समोर ओपन होईल. पुन्हा आता तुम्हाला क्लिक करायचं आहे माय कोर्स या ऑप्शनवरती. खालच्या बाजूला दुसरा ऑप्शन असणार आहे माय कोर्स. आता त्यावरती क्लिक केल्यावर तुम्ही जो काही कोर्स परचेस केलाय तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल. इथं मल्टिपल कोर्स दिसतात, कारण इथं मल्टिपल कोर्स परचेस केले होते. तुम्हाला हा कोर्स दिसून जाईल, सीटीटी 2.0 2025 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच. व्ह्यू कोर्स अशा ऑप्शनवरती क्लिक करा. कशावरती क्लिक करायचं, तुम्हाला व्ह्यू कोर्स या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केले की मग तुमच्या समोर बघा पर्याय आहेत, लाईव्ह, रेकॉर्डेड, टेलिग्राम अँड सो ऑन असे तुमच्या समोर पर्याय जे आहेत ते तुम्हाला दिसतात. लाईव्ह नावाच्या ऑप्शन मध्ये जे तुमचे सेशन लाईव्ह होणार आहे सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला, ते त्या वेळेला तुम्हाला दिलेला जो टाइम टेबल असेल, जे वेळापत्रक आहे त्यानुसार लाईव्ह बघता येतील. लाईव्ह लेक्चर बघताना तुम्हाला डाऊट्स विचारता येतील, जे काही असेल ते. नंतर बघा, झालेलं प्रत्येक लेक्चर, त्या लेक्चरची पीडीएफ, त्याची टेस्ट, हे सगळं तुम्हाला रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शन मध्ये मिळेल. सगळ्या गोष्टी, कुठलंही लेक्चर तुम्हाला किती वेळा बघायचे, त्याची पीडीएफ बघायची, त्या पीडीएफची प्रिंट आउट करायची आहे, त्याची टेस्ट बघायची आहे, फुल लेंथ टेस्ट सोडवायची आहे, काही असेल ते रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शन मध्ये नंतर तुम्हाला दिसेल. आणि टेलिग्राम, जिथे काही ग्रुपची वगैरे लिंक तुम्हाला मिळून जाईल, त्या ठिकाणी आपण काही सूचना, काही अपडेट्स तुम्हाला पोहोचत असतो. तर ही होती बघा शिक्षक मित्रांनो प्रोसिजर आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍपमध्ये सीटीटी साठी असणारा जो 2.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे त्या कोर्सला जॉईन करण्याची प्रोसिजर. तर काही अजूनही तुम्हाला अडचण आली तर नंबर तुम्हाला दिलेलाच आहे 88 88 99 6116. थँक्यू, धन्यवाद.